रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी के महाराष्ट्र कार्यकारिणी की बैठक हुई संपन्न। संकेत भोसले को कार्यक्रम में दी गई श्रद्धांजलि। बता दें कि भिवंडी के गायत्री नगर स्थित रामनगर रोड बाबा साहेब अंबेडकर चौक पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी के प्रदेश अध्यक्ष विकास निकम द्वारा एक विशेष बैठक पूरे महाराष्ट्र के हर जिले हर तालुके के अध्यक्ष को बुलाकर की गई, जिसमें आगामी लोकसभा का चुनाव और पार्टी को किस तरह से मजबूत किया जाए, इस मीटिंग में इस बैठक में चर्चा की गई। विशेष तौर पर कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी के राष्ट्रीय अध्यक्ष नाना इंदिसे जी का भी आगमन हुआ, जहां तस्वीर में आप देख सकते हैं कि इनका भव्य स्वागत किया गया। उनके साथ में भैया साहब इंदिसे भी मौजूद थे। इनके नेतृत्व में कई लोग पार्टी में शामिल हुए। तो वहीं पर सभी आए हुए जिला अध्यक्ष, महिला अध्यक्ष ने इस मंच से पार्टी को किस तरह से मजबूत किया जाए, पार्टी को किस तरह से बढ़ाया जाए, इसको लेकर अपने अपने विचार प्रकट किए। वहीं बात की जाए तो इस कार्यक्रम के आयोजक विकास निगम द्वारा सभी को संबोधित किया गया। पार्टी को किस तरह से मजबूत किया जाए, इसको लेकर बातें की गई। तस्वीर में आप देख सकते हैं कि भिवंडी शहर के यहाँ महबूब पाशा शेख जो कि अध्यक्ष हैं, उनके साथ में महिला अध्यक्ष एडवोकेट चांदनी मुजावर, पूर्व नगर सेवक शरद धुले, रामा पाटिल, महबूब सिद्दीकी, एलपी गायकवाड़, नरेश मस्के, संदीप सुखवानी, रवि चौहान, लक्ष्मण गायकवाड़ के साथ जालना, बीड़, परली, कोल्हापुर, सोलापुर, नांदेड़, मुंबई, थाने, कल्याण, डोंबिवली और आसपास के सभी जिला के अध्यक्ष, महिला अध्यक्ष इस कार्यक्रम में मौजूद थीं। विशेष तौर पर आपको बता दें कि राष्ट्रीय अध्यक्ष नाना इंदिसे ने पत्रकारों को संबोधित करते हुए आगामी लोकसभा के चुनाव को लेकर किनका समर्थन करेंगे, इसका खुलासा किया। आइए सुनते हैं। पदाधिकाऱ्यांना आलेलं आव्हान आहे की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण आपल्या तालुक्यामध्ये काम करत असताना आपण केवळ बौद्ध लोकांनाच नाही घेऊन, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण काम केलं पाहिजे। आणि हा जो आपला पक्ष आहे हा तळागाळापर्यंत कसा पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। तर जर आपण काम करत राहिलो, मी अनेक वेळा सांगितलं की आपण जर कुठले अध्यक्ष झालो, तालुका अध्यक्ष झालं, आपण आपलं व्हिजिटिंग कार्ड बनवलं, खिशामध्ये ठेवलं म्हणजे काय काम होत नाही। आपण त्या जेही आपल्याला पद दिलेलं आहे, एखाद्या विभागात, एखाद्या तालुक्यात, एखाद्या जिल्ह्यात, त्या ठिकाणी जाऊन आपण काम हे आपण केलं पाहिजे। काम केलं तर तो कार्यकर्ता मोठा होत असतो। जरी पूर्वीचं नाव बलिदानचा संघ असलं बीजेपीचं, परंतु आता तरी बीजेपी आहे, नंतर कालांतराने नाव बदलत गेलं। परंतु हे जर आपण सर्वांनी केलं आणि खऱ्या अर्थाने जर आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्ष काय आहे, आपल्या पक्षाची घटना काय आहे, हे जर आपण लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने आपण आपल्या परिसरामध्ये जर काम केलं तर निश्चितच आज मला अभिमान वाटतो। आमच्या बीडमध्ये देखील अनेक सरपंच निवडून आलेले आहेत, अनेक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत। बऱ्याच महाराष्ट्रामध्ये आमच्या या ठिकाणी कदम जे असतील सरपंच झालेले आहेत, त्यांनी देखील आमचे मुस्लिम भगिनी आणि मराठा समाजाचे भगिनी देखील निवडून आणलेले आहेत। असे अनेक आहेत आमचे नाशिकमध्ये असतील। तर असं जर काम करत आपण राहिलं तर निश्चितच हा आपला पक्ष आहे आणि आपण ज्यावेळेस पक्षाचं काम करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने पक्ष पुढे जात नसून आपण पुढे जात असतो। चाहता हूँ आप लोग लड़ें, पैसा नहीं है तो कोई बात नहीं, पैसे से चुनाव नहीं जीता जाता है, संघर्ष से, हिम्मत से चुनाव जीता जाता है। अगर आप में हिम्मत है, जुनून है, बाबा साहब अकेले थे, उनके अंदर जुनून का, कुछ करने का, उन्होंने कर दिखाया और सारे भारत को, सारे विश्व को उन्होंने एक ऐसे मोती में खो दिया कि आज लोग याद करते हैं। होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता मातब्बर पक्ष आहेत। आमचा पक्ष लहान आहे, तरीसुद्धा देशातील दीन दलित गोरगरिबाचं उत्थानासाठी, धर्मांध शक्ती टाळण्यासाठी या देशातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या ज्या पुरोगामी लोकशाही आघाडीचे सदस्य असतील, उमेदवार असतील, अशांना आम्ही सहकार्य करू
आणि प्रामुख्यानं भिवंडी लोकसभेचं अधिकार स्वतः सर्वस्वी विकासजी निकम यांना दिलेले आहे. एकूणच महाराष्ट्राचं राजकारण मागच्या 1-2 वर्षांमध्ये हां. ज्या पद्धतीच्या उलथापालथी असतील, पक्षांतर असतील, त्यामुळे कुठे ते गढूळ झालंय. नाही, गढूळ झालं तर मी बोलण्यापेक्षा आपल्याला सर्व माहिती आहे कोणी गढूळ केलं आहे ते. नाव मी कशाला घ्यायला पाहिजे. गढूळ कोणी केलं आहे महाराष्ट्रात पूर्वी असं, आता मी 82 वर्षात आलो, संपेल माझं, असं गढूळ राजकारण कधी नाही पाहिलं. असं एवढं घाणेरडं राजकारण आयुष्यात नाही पाहिलं आम्ही. आणि काही असेल गोरगरिबाचं उत्थान आणि भारत देश आणि महाराष्ट्र याचा विचार करतात लोक. आज या ठिकाणी जो काय मेळावा झाला, हां. प्रदेश कार्यकारिणीचा मेळावा होता, हां. जिल्हा पदाधिकारी असतील, संपूर्ण राज्यातील इथे हां, आले. हां. नक्की काय निर्णय या ठिकाणी आपण नाही, निर्णय असाच आहे की आम्ही आता आपल्याला जे बोललो की धर्मांध शक्ती सोडून या लोकांना जे पुरोगामी यात महाराष्ट्रात आणि स्थानिक स्तरावर प्रामुख्यानं प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वायत्ता दिली जाईल त्यांच्या पसंतीनं, परंतु धर्मांध शक्ती सोडून. नाना काय सांगेल, ज्या पद्धतीचं आरक्षणाचं रान पेटलेलं आहे महाराष्ट्रात, हां आरक्षणाचं रान पेटलेलं आहे, हां जरांगे कुठेतरी एक भूमिका मांडतायत, ओबीसी एक भूमिका मांडतायत, या सगळ्याकडे आपण कसं पाहतो? राजकारण, सर्वच राजकारण आहे, सर्व राजकारण आहे. काय सर्व राजकारण आहे की नाही?